पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः गोपाल कृष्णाय नमः। पुलिंद मनयायक कुमारा कर भार्य पाकवावा कुंडलेश्वरा ये रुवले अर्घ सत्परा धरुणाली नयचर मात्रे श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हेतरी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी वाका नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या वाजेश्वर बाबांच्या दरबारात पवित्र असणारा हा हरिविजय पांडव प्रतापपर्यंत यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। सज्जन व मायबापू, पांडव प्रतापपर्यंतातील 62वा अध्याय आणि आश्वमेध पर्व या ठिकाणी समाप्त होत आहे। आश्वमेध पर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी पुण्याला जमलेले आहोत। या भगवान देवादिदेव श्रीकृष्ण परमात्मा त्या परमात्म्याच्या चरणावर नमस्तक होऊन श्री संत वाजेश्वर बाबांच्या चरणावर नमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध असणारे सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नमस्तक होऊन सज्जन मायबापू कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। कुलिंद असणाऱ्या ठिकाणी कुमारांना बोलू लागलेले आहे की म्हणजे बाळा तुम्ही काय करावं तर तो कारभार असणारा कुलेश्वरांना त्या ठिकाणी देवावर करत आहे आणि त्या कुमारांना सांगितलं कारण काही हरकत नाही म्हणजे तुमची आज्ञा असणारी प्रमाण आहे बरोबर आहे। आज्ञेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून मायबापू बारकाईनं चिंतन करा तुम्ही आम्ही सुद्धा आपण आज्ञेचं पालन करावं। आपल्यापेक्षा जर वयोवृद्ध असले किंवा आपल्यावर अधिकार असणारा त्यांचं जर असेल तर त्यांच्या आज्ञेचं पालन करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून मायबापू ग्रंथ ऐकावं आणि ग्रंथ असणारा आचरण करावं म्हणून असणारा त्या ठिकाणी आज्ञेचं पालन करू लागलेले आहेत। पुलिंद मने पूर्वापारे ह्याचा देतो करभारे स्वामी द्वन करावाचा रे चंद्रासे अवश्य म्हणे। सज्जन बाबापू पुलिंद असणारा बोलू लागलेले आहे पूर्वप्रमाण असणारा कारभार असणारा त्या ठिकाणी देत आहे बरं काय कारण अवश्य असणारा कोण म्हणलाय चंद्रास्य नावाचा राजा बरं काय मायबापू कारण पितृवचन सेवापती कारण वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून पुलिंद नावाचा जो काही राजा आहे तो असणारा त्या ठिकाणी चंद्रास्य नावाच्या राजाला सांगू लागलेले आहे आणि चंद्रास्य नावाचा राजा त्याच्या आज्ञेचं पालन करू लागलेले आहे। समागमे लोक देवने सत्वरा द्रवे पाठविले कुंडलपुरा दुष्ट बुद्धीने भांडारा द्रव्य साठविले समारे। समागमे असणाऱ्या लोकांना दिले सोबत आणि धर्म असणाऱ्या त्या कुंडला नावाच्या नगराला पाठवले बरं काय आणि दुष्ट बुद्धीने त्या ठिकाणी हे सगळं भांडार असणारं भरून ठेवलेले आहे। पुरीनाचे लोकाचे आता वेगे पाहुणे करी दुष्ट बुद्धे म्हणे दहाली पाकचे दे भोजनाची उठावे। सज्जना बाबापू पुलिंदाच्या लोकांना असणारे यथाविधी बरं काय पाहुणेर करे दुष्ट बुद्धी दुष्ट नावाचा बुद्धी कोण आहे मला काय माहित नाही बरं का कृष्णबुद्धी प्रधान 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 आहे कारण मी पांडव प्रतापपर्यंत तुम्हाला पहिले सांगितलं कारण कधी कुठं सांगलेलं नाही आणि तो प्रधान असणारा आपला पाहुणेर असणारा
बापू. पावनचार करणं आपलं कर्तव्य आहे. बरं काय, अतिथी देव भव असा शब्दाचा उच्चार केलेले आहे. आणि म्हणून आलेला पाहुणा देवासारखा असला पाहिजे माय बापू. आमच्या इथं आलेला साधू कसा असला पाहिजे तर देवासारखा असला पाहिजे. आता बारकाईने चिंतन करा. आम्हाला अडचण आहे, आम्ही आल्या आणि आल्या आम्ही म्हणल्या बाबा आम्हाला दुसरीकडे सेवा करायला जायचं आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला पहिल्या प्रथम इथं बसवल्यावर करणार बापू. हे झालं अतिथी देव भाव. दुसऱ्याचा आलेल्या पाहुण्याला चटकन सेवा देऊन मोकळं करणे. आणि म्हणून वाकानगरी सुद्धा अतिशय पवित्र आहे आणि तो प्रधान सणाला त्या प्रकारचं कार्य करत आहे. आलेल्या पाहुण्याचा पावनचार एका विधी असणार करू लागलेला आहे. लोक सत्यविश्वासी मनसी आज एकादशी चंद्रहासे कोपेले अमासे शासन करील तत्काळे. तर सत्य विश्वास आल्यावर काय आणि ते म्हणू लागलेले आहेत बाबा आज पर्व काय एकादशीचं व्रत आहे आणि चंद्रास्य नावाच्या राजाला जर हे कळालं तर त्या ठिकाणी आम्हाला शिक्षा लावतील, दंड लावतील. कारण एकादश असणारी हे व्रत आहे मला पर्व काळ मानले जाते. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा याचं चिंतन करावं. पर्व काळाच्या दिवशी एकादशीच्या दिवशी उपवास करावं, जागरण करावं, हालीचं चिंतन करावं. बरं काय, आणि अखंड त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करावं. त्या दिवशी असणारं जेवण करावं का अजिबात नाही मा बापू. कारण त्या दिवशी उपवास करावं, जागरण करावं. आणि म्हणून चंद्रस्य नावाचा राजा आमच्यावर कोपल बर का चंद्रास्य आणि ऋषिकेश दोन्हीकडे होईल नाशे. क्रोधना बुद्धी वचनास मान देते. सज्जन बाबा लोक असणारे बोलू लागले बाबा चंद्रास्य नावाच्या राजाला त्या ठिकाणी राग आहे. चंद्रास्य नावाचा राजा असणारा दुःखी होईल आणि ऋषिकेश म्हणजे भगवान परमात्मा सुद्धा दुःखी होतील. त्यांना सुद्धा असणारं हे योग्य वाटणार नाही. बघा बापू, जे आपल्याला कळालंय ते दुसऱ्याला सांगायले समोरच्याला, पण समोरच्याला कळालं तर बरं आहे. बरं काय, पालत्या घागरीवर पाणी टाकून काय फायदा आहे का अजिबात नाही. परंतु तो दुष्टबुद्धी नावाचा जो काही प्रधान आहे त्या प्रधानाला अतिशय राग आला बरं काय आणि रागारुद्र होऊन तो म्हणत आहे की माझी आज्ञा पाळत नाही, माझ्या आज्ञेचं पालन करत नाही. पण माय बापू हो चुकली या वर्म हे ना पडे. म्हणून वर्म चुकल्यावर जर कोणी सांगत असेल तर त्याचं आचरण करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या दुष्टबुद्धी नावाचं नावही दुष्टबुद्धी आहे आणि त्याचा विचारही तशा प्रकारचा आहे बरं काय. आणि म्हणून असणारा त्या प्रधानाला राग आलेला आहे. तुमचा कुलनारे चंद्रहासे क्षणन लागता वदिना दोघासे तव ते सांगते पराक्रम दासे अते भूत कयाता. कुलिंद आणि चंद्रास्य याला क्षणामध्ये असणारा मारून टाकेल बरं काय. आणि त्याचं म्हणणं ऐकल्यावर ते लोक असणारे यांचा पराक्रम या दुष्ट असणाऱ्या दुर्बुद्धी असणाऱ्या त्या प्रधानाला सांगू लागलेले आहे. तू कायच्या पुढे भाषके यथीर राजस कळिके येईल चंदन लागता. सज्जन बाबा लोक बाबा करायला तर लोक असणारे गुणगान राहिले बरं काय. अरे म्हणले प्रधान आहेत म्हणले, अरे तू काय मारू शकतोस म्हणले त्यांना. अरे त्यांच्या मनामध्ये आलं तर प्रथम तलावरल्या सर्व राजावरती येणे विजय मिळवतील बरं काय. त्यांना असणाऱ्या एका क्षणामध्ये तुझं राज्य हरवून नेतील, हिरवून नेतील आणि म्हणून तुझं सामर्थ्य चालणार नाही. बघा बाबा स्वतःचा मोठेपणा स्वतः करू नये पण लोक मोठेपणा करावा. आणि म्हणून असणाऱ्या चंद्रास्य नावाच्या राजाचं वर्णन कोण करायले तर लोक करायलेत बाबा बरं काय. आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा या प्रकारचं आचरण करावं. त्या राजाचं का वर्णन करायले का कारण त्यांनी असणारं आचरण चांगलं केलंय.
लोकांना असणारं त्या ठिकाणी लोकांचं सुख दुःख जाणलंय बरं काय. आणि म्हणूनच म्हणले बाबा भाऊ जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती परोपकारे. जगाचा कल्याण करण्याचा विचार जर आपल्या मनात असला तरच असणार त्या ठिकाणी देहाचा विचार केला का देह जावं अथवा म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा जगाचं काहीतरी हित व्हावं याचा विचार करावा. आणि जगाचं हित कशात आहे तुम्हाला आम्हाला कळत आहे महाराज. आणि त्यातल्या त्यात या वाकानवाच्या नगरीला तर कळालेलेच आहे बरं काय. चातुर्मास असणारा या ठिकाणी ग्रंथ आहे बरं काय. यथासांग पद्धतीनं पर्व करत आहात. आणि बाहेरच्या असणाऱ्या त्या ठिकाणी मायबाप साधू संत मंडळींना बोलवतात बरं काय. आणि म्हणून असणारं मायबाप अशा प्रकारचं जर कार्य केलं तर नक्कीच असणारं आपलं सुद्धा नाव लोक घेतल्याशिवाय राहत नाही बरं काय. घातले बंदे कुंतेश्वराजवळी ते कुबुदी दुष्टबुद्धी नावाचा प्रधान आणि आक्रोशाने त्या ठिकाणी बोलू लागला. कुंतिलेश्वराला असणारं कुबुद्धी म्हणजे वाईट बुद्धी. वर्तमान सांगायला बारकाईने चिंतन करा बापू. कुबुद्धी नावाची बुद्धी आपल्याकडे राहू नये. दोन बुद्धी आहेत ना, एक सुबुद्धी आणि एक कुबुद्धी बरं काय. तुम्ही आम्ही असणाऱ्या कधी कधी कुबुद्धीचा वापर करता तर कधी सुबुद्धीचा वापर करता. पण ज्यानं परमार्थात आहे त्यानं तर अजिबात असणारं कुबुद्धीचा वापर करू नये. हा दुष्टबुद्धी असणारा कुबुद्धीचा वापर करत आहे. आणि कुबुद्धीने असणाऱ्या कुंतिलेश्वराला सांगू लागलेला आहे महाराज. आणि म्हणून ज्यानं कुबुद्धीचा वापर केलाय दुष्टबुद्धीचा वापर केलाय आणि त्याचं नाव झालंय बाबा. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं तर सुबुद्धीचा वापर करावा बरं काय. त्याचा समाचार घेऊन त्वरिते एक पुढे सजन बाबा दुष्टबुद्धी नावाचा प्रधान बोलू लागलेला आहे. म्हणजे महाराज कुलीन असणारा मातलेला आहे बरं काय. उन्मत्त झालेला आहे. त्याच्याकडे धर्म खूप आहे अपाट धर्म आहे. परंतु मायबाप त्याने किंचित असणारं त्या ठिकाणी इथं पाठवलेला आहे धर्म. आणि म्हणून मी काय करतो तर आता लगेच त्याच्याकडे जातो आणि त्याचा असणारा त्या ठिकाणी समाचार घेतो. आणि समाचार घेऊन इथे येतो. बघा बाबा वाईट विचार असणारा मनात आलेला आहे बरं काय. आणि म्हणून वाईट विचार जर आमच्या मनात आला तर आमचं नाव झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही ग्रंथ ऐकाल्या तर वाईट विचाराला बाजूला करायचं आहे आणि चांगल्या विचारानं वाचन करायचं आहे. आणि चांगला विचार जर आमच्याकडे आला तर नक्कीच आमचाही झाल्याशिवाय राहणार नाही. नाव माले चंपका मालती उमावर खंडादाली दानती वर सुलक्षण पुरुषाती पावोनिया नवा. सज्जन बाबा तो राजा असणारा बोलू लागलेला आहे. म्हणजे चंपक मालती नावाची एक मुलगी आहे आणि ती उपवर झालेली आहे बरं काय. आणि तिला असणारा सुलक्षण असणारा त्या ठिकाणी वर उडकून आण म्हणाले बरं. दोन्ही कार्य कर ते बी कार्य कर आणि या मुलीसाठी असणारा योग्य वर असणारा हुडकून आण बरं काय. आता या काळाला सुद्धा बाबा योग्य वर मिळणं म्हणजे फार कठीण झालेलं आहे बरं काय. आणि योग्य वर सगळ्या प्रत्येकाच्या आई वडिलांना तो विचार असणारा येते बरं काय. आणि म्हणून असणारा बाबा योग्य वर मिळावा अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे.
विषया नावाची प्रणव कुमारी बर काय आणि ती मुली असणारी आपल्या वडिलांना सांगू लागली बाबा तुम्ही असणाऱ्या राजाच्या मुलीला असणाऱ्या त्या ठिकाणी वर ओढत शोधण्यासाठी जातात आणि मला पण असणारा वर आणावर का बघा मुलीनंच वडिलांना सांगायला पंचायत बरोबर आहे ती बरं काय कारण आपल्याला याचा अभ्यास नाही म्हणून विचारलो बाय बापू बरं काय आता या मुलीनं वडिलांना म्हणाले कारण बघा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमध्ये जिथं बी शुद्ध पण नाही तिथं फळ रसाळ असते महाराज आणि असं वाईट व्यक्तीचं बी पडल्यामुळं तिथलं फळ सुद्धा तशाच प्रकारचं राहते बरं काय आता त्या प्रधानाच्या मुलीने बोलालंय ते म्हणले बाबा माझ्यासाठी सुद्धा वर आणा म्हणायची काही गरज आहे का मायबापाला कळत नाही का मायबापू कळते वर काय परंतु त्या प्रधानाच्या विचारामुळं जैशी करणी वैशी भरणे जसं कराल तशा प्रकारचं फळ मिळते मायबापू आणि ते फळ असणार त्या दुष्टबुद्धी प्रधानाला मिळालेले आहे म्हणे द्यावी जरी शिवासे तरी तो बसने लोळते सज्जन बाबा प्रधान असणाऱ्या त्या ठिकाणी आपलं दिवस मोजलं तर ती 16 वर्ष म्हणजे 16 वर्षाची झालेली आहे काय आणि जरी द्यावी ती शिवास भगवान शिव परमात्म्याला देवावं तर ते कुठं राहते महाराज मसेनवटी मध्ये राहते बरं काय कोण विचार करावे हा दुष्ट बुद्धी प्रधान वर्ग आहे आपल्या मुलीला कोणाला देतो म्हणाले जगाचा मालक म्हणजे महादेव परमात्मा आणि त्या महादेव परमात्म्याला आणि तो बी असणारा मसेनवटीत राहते म्हणाले त्यालाही नाव ठेवाले महाराज बघा बारकाईने चिंतन करा नाव ठेवणारे लोक जगातले असतात ते चांगल्यालाही नाव ठेवतात मायबाप आणि मंगळ्यालाही नाव ठेवतात बरं काय आणि म्हणून सज्जन मायबाप कोणालाही नाव ठेवायचा अधिकार तुम्हा आम्हाला भगवंतानं दिलेला नाही मायबाप बरं काय वाईटाला सुद्धा वाईट म्हणायचं नाही जर आम्ही वाईटालाही वाईट म्हणल्या तर नक्की आम्हाला पाप लागल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून वाचा दोष लागते मायबाप त्या प्रधानाचा विचार असा झालेला आहे विष्णू असणारा काय करते तर दुसऱ्याच्या बाईवर नजर टाकते बरं काय आणि ब्रह्मदेव असणारा तर तो कुंभार आहे बरं काय आणि इंद्राला तर 1000 छिद्र पडलेले आहे बघा माय बापू बरं काय दुसऱ्याला नाव ठेवाले मग देवा कोणाला जगाच्या मालकाला ज्यानं जगाची उत्पत्ती केला ते ब्रह्मदेव त्या ब्रह्मदेवाला नाव ठेवले ज्यानं जगाचं पालन करायला तो विष्णू परमात्मा ते विष्णू परमात्म्याला नाव ठेवले ज्यानं जगाचा संहार करते तो म्हणजे महादेव परमात्मा त्या महादेव परमात्म्याला नाव ठेवले आणि 33 कोटी देवाचा राजा म्हणजे इंद्रदेव त्या इंद्रदेवाला सुद्धा नाव ठेवले महाराज आणि यानं किती मली नाही विचार करायला काय आपली आपण करा सोडवण आपलं आपण आपली सोडवण करावं माय बाप दुसऱ्याला गालबोट करू नये पण यानं तसा विचार करू लागलेला आहे समाधान करण्यासाठी हा असणारा दुष्टबुद्धी प्रधान असणारा विचार करू लागलेला आहे उत्तम असणारा वर आणि वर काय उत्तम म्हणजे चांगल्या पद्धतीचा आणि मग त्या प्रधानाने दरबार घेतलं चंदनावतीच असणारा तो आलेला आहे महाराज आपलं दरबार आपलं सैन्य सोबत घेतलेला आहे असा विचार त्या ठिकाणी झालेला आहे तो म्हणे तुमचा पुत्र पुरुष हाती भलाय भेटले महिला बदलागे सज्जन बाबा दुष्टबुद्धी असणारा प्रधान त्या ठिकाणी गेल्यावर कुलिंद असणारा राजा समोर आलेला आहे
बरं आहे. आणि त्या दुष्ट बुद्धीच्या प्रधानाला आपल्या घरी आणलेला आहे. अतिथी देव भव असं कार्य असणारे तो कुलिंद नावाच्या राजाने केलेला आहे. आणि मग तो आपल्या घरी आलेला आहे आणि घरी येऊन बोलू लागलेला आहे, तुमचा असणारा मुलगा फार पुरुषार्थ केला बरं काय, फार मोठं कार्य केलाय. कोण म्हणाले बाबा तो? हा दुष्ट बुद्धी नावाचा प्रधान म्हणालाय. कोणाला म्हणालाय? कुलिंद नावाच्या राजाला बोलू लागलेला आहे बाबा तो, बरं काय. अशा प्रकारचं कार्य झालेलं आहे. आणि उठून असणारा त्या ठिकाणी त्या प्रधानाला भेटलं महाराज. निहाळून पाहिले तर आंघोळी म्हणाले बरं काय. आंघोळी म्हणजे त्या अंगठ्याच्या बाजूचं बोट बरं काय. आणि त्या बोटाला असणारं बघितलंय. बघितल्यावर काय होते महाराज? मन नम्र वचन बोलते प्रति सगळ्यांना मागा तो दुष्ट प्रधान बोलू लागलेला आहे. मनामध्ये विचार करू लागलेला आहे की म्हणजे हे बाळ असणार ते मी ज्याला बाळ म्हणलो होतो त्या तोच असणारा हे बाळ आहे बरं काय. आणि तो बाळ असणारा वाचलेला आहे आणि ज्याला कळालं बाळा बरं काय. आणि कळाल्यावर त्या ठिकाणी असणारा अतिशय नम्रता धारण करावी आहे की नाही. कळाल्यावर तरी तिथं सावध व्हावं महाराज बरं काय. कळला गेल्या अज्ञानपणामध्ये काही करा मागवतो माप आहे. पण जिथं शुद्धपणा आलाय, जिथं विचार आमच्याकडे आलाय, तिथं जर आम्ही वाईट विचार केल्या, तिथं जर दुर्बुद्धीचा वापर केला तर तिथं माप नाही महाराज. आणि म्हणून असणारे त्या प्रधानाला कळाले आणि कुलिंद नावाच्या राजाला विनम्रतेने असणारे नम्रतेनं शरण जाऊन अतिशय मंजूळ आवाजात बोलू लागलेले आहे. तुम्ही लपविला लपविला बरं काय. एवढा सौंदर्यवान, एवढा सामर्थ्यवान, एवढा विद्वान असणारा लेकरू तुम्ही लपवल्या बरं काय. आतापर्यंत आम्हाला दाखवल्या नाही, आमच्या राजाला दाखवल्या नाही. आणि मग तो दुष्टबुद्धी प्रधानानं काय केलं महाराज? चंद्रास्य नावाच्या राजाला बाजूला नेलं आणि बाजूला नेऊन काय म्हणालेले आहे? आणि पत्रे देतो लिहोने कुंतलपुरा चंद्रास्य नावाच्या राजाला म्हणत आहे की म्हणजे महाराज मी तुम्हाला एक पत्र लिहून देतो बरं काय. आणि ते पत्र असणारं तुम्ही काय करा तर बाबा कुंतुला नावाच्या नगरीला द्या आणि तिथं जाऊन असणारं त्या प्रधानाला द्या आणि प्रधानाला त्या प्रकारे ते तुमचं स्वागत करतील आणि मी तुमच्या पाठीमागे येतो बरं काय. तुमचे पायी दिवसे लागला पाये चंद्रहास मने लवलाई जातो आताचे सत्वरे. सज्जनो मागो आमचा ध्यास असणारा तुमच्या पायी लागलेला आहे बरं काय. आयुष्य म्हणले होते बरं काय हरकत नाही. ओकेच महाराज आमचा ध्यास असणारा काय लागलेला आहे तर तुमच्या पायावर लागलेला आहे बरं काय. आणि विनंती केलंय बघा मा बापू. विनंती केल्यावर असणारा अख्ख्या जगावर असणार प्रेम दिल्यावर अख्ख्या जगावर विजय मिळवता येते महाराज बरं काय. प्रेमानेच विजय मिळवता येते. आणि म्हणून असणारा आमचा ध्यास तुमच्या पायाला लागलेला आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे तुम्ही कुंतला नावाच्या पुराला जा बरं काय. एवढं म्हणल्यावर चंद्रास्य नावाच्या राजानं अवश्य म्हणलं आणि अवश्य म्हणून तिथून निघालेले आहे.